नमस्कार. जय श्री लक्ष्मीनारायण. मी आज तुम्हाला हे सांगणार आहे की श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की कोणत्याही गोष्टीचा त्याग करा, मोहमायेमधनं तुम्ही बाहेर पडा. बरोबर आहे. मोहमायेमधनं आपल्याला बाहेर पडायला सांगितलेलं आहे, पण आपल्या कर्तव्यामधनं बाहेर पडायला नाही सांगितलेलं आपल्याला. बरोबर. आपली मुलांचा सांभाळ करणे, आपल्या पतीचं आपल्या आईवडिलांचा सांभाळ करणे, आपल्या बायकोचा सांभाळ करणे किंवा बायकोने आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणे, सासू सासऱ्यांचा सांभाळ करणे, मुलांचा सांभाळ करणे आणि पुरुषांनाही बायकोचे कर्तव्य पूर्ण करणं, मुलांचं कर्तव्य पूर्ण करणं, आईवडिलांचे कर्तव्य पूर्ण, म्हणजे जीवनामध्ये हे एकमेकांशी सर्व काही जॉईंट असतं. सगळ्यांनी तुम्ही हे करायचं, मग ते करायचं. कुटुंब सगळं आपलं जे असतं ते एकमेकांसाठी सतत काही ना काहीतरी करत असतं. हे श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे की मोहमाया, आपल्याला खूप प्रेम माया हे आपल्या घरातल्यांविषयी असतं. बरोबर आहे. खूप प्रेम असल्यामुळं आपल्याला कसं त्यांच्यासाठी काहीतरी कष्ट हे करावंच लागतं. पुरुष असतील तर त्यांना 2 पैसे कमवून आणून घरामध्ये द्यावे लागतील, जेणेकरून बायको ते स्वयंपाक वगैरे सगळं जेवण वगैरे करून ते सगळे मुलांना, सासू सासऱ्यांना हे प्रत्येकजण आपापलं कर्तव्य पूर्ण करत असतो. मग आपल्याला कृष्णाने त्याग कोणाचा सांगितलेला आहे? त्याग आपल्या आळस जो असतो, आळसाचा त्याग करा. तुम्ही तुमचे निगेटिव्ह विचार असतील त्या निगेटिव्ह विचारांचा त्याग करा. तुम्ही वाईट संगती सोबतीचा त्याग करा. तुम्ही वाईट व्यसनांचा त्याग करा. तुम्ही सगळ्या वाईट गोष्टींचा त्याग करून टाका आणि संसारिक एक जबाबदार व्यक्ती म्हणून संसारामध्ये संसार करा. आणि तो संसार करता करता तुम्ही हे ना देवाचं नामस्मरण हे करा. पूर्ण भगवद्गीतेमध्ये हे सांगितलेलं आहे. पूर्ण तुम्ही आयुष्य कितीही जगलात, तुमच्या जे नशिबात आहे तेवढं आयुष्य तुम्हाला जगायला हे मिळतं. त्याला कोणीही मध्ये अडवू शकत नाही. तुम्ही सुखाचे दिवस जर जगत असलात तर नक्कीच तुमचे चांगले कर्म असणार आहे. तुम्ही तुम्हाला जर थोडेसे वाईट दिवस जर येत असतील तर थोडंफार तुम्हाला काहीतरी वाईट कर्म असेल. हे वाईट कर्मामधनं जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला देवाचं नामस्मरण हे करावं लागणार आहे. जबाबदारी तुम्हाला याची त्याची सोडून जमणार नाही. कारण का ते परमेश्वराने आपल्याला एक काम दिलेलं आहे की एवढे व्यक्ती तुझ्यावर अवलंबून राहतील, तेवढ्या व्यक्तींसाठी तुम्हाला कमावण्याची देव ताकद ही देणार आहे किंवा दिलेली असेल. तेवढं तुम्ही करण्यासाठी हे ना फक्त देवाचं नामस्मरण करायचं किंवा सत्संग ऐकायचं किंवा भगवद्गीता वाचा. मी आता भगवद्गीताच वाचत होते, त्यामुळे 2-3 दिवस मला काही व्हिडिओ बनवता आले नाही. श्रीकृष्णाने हेच सांगितलेलं आहे की ज्या वेळेस रणांगणामध्ये अर्जुन येतो त्यावेळेस रणांगणातून तू बाहेर जाऊ नकोस, असं भिल्यासारखं करू नकोस. मी हे तुम्हाला नंतर सगळं समजावून सांगेल की तेच आपल्या जीवनामध्ये आहे. जीवन ज्या वेळेस तुम्हाला देव देतो त्यावेळेस आपण संकटांना घाबरायचं नाही, कर्तव्याला घाबरायचं नाही. तुम्हाला जर थोडंसं जर काय असं दुःख जर वाटत असेल तर हे सुद्धा सांगितलेलं आहे देवाने की तुम्हाला जर काही दुःख जर असेल, तुम्हाला जर काही कंटाळा, तुमच्या जीवनामध्ये कोणतंही दुःख जरी असले तरी तुम्ही देवाला शरणागत जावं. खूप उशिरा जाण्याच्या ऐवजी, तुम्हाला उशिरा ह्या गोष्टी समजण्याच्या ऐवजी तुम्ही तुमचं भाग्य माना की 40-45 वयामध्येच तुम्हाला ह्या पूर्ण गोष्टी समजायला लागलेत की जे काही आपलं पापकर्म आहे ते पापकर्म नष्ट करण्यासाठी आपल्याला देवाचं नामस्मरण करावं लागणार आहे, देवाची माळ करावी लागणार आहे, आपल्याला सत्संग ऐकावं लागणार आहे किंवा भगवद्गीता वाचावी लागणार आहे. जे काय आहे ते पूर्ण जे आहे ते ब्रह्मांड हे परमेश्वरावर अवलंबून आहे. परमेश्वराची साथ घेतल्याशिवाय तुम्हाला कोणीही काहीही मिळणार नाही कुठूनही. कारण का ह्या जगामध्ये सगळेजण प्रत्येक आपलं आयुष्य धावपळीचं जगत आहे. प्रत्येकाला
आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय पाहिजे हे बघत असतो. दुसऱ्यांना काय द्यायचं, दुसऱ्यांना काय द्यायचं हे तो बघत नाही. मग आपण काय व्हायचं, पहिलं आपण देवाचं नामस्मरण करायचं, देवाला शरणागत जायचं, देवाकडनं जे काही आपली इच्छा आहे ते सगळं पुण्य करायचं, चांगलं कर्म करायचं, देवाला सांगायचं की माझे हे दोन्ही हात आहेत ना, हे देणारे कर. देणारे कर म्हणजे काही मला असं ब्रह्मांडाकडनं माझे चांगले कर्म मी करतो, माझ्या चांगल्या कर्मानुसार तुम्हाला चांगलं काहीतरी दे की जेणेकरून हे दोन हात माझ्या दुसऱ्यांसाठी उपयोगी पडतील, त्यांनाही मला काहीतरी ह्या दोन हाताने दान करता येईल आणि तुम्ही तुमचं कुटुंब सांभाळता येईल, सगळ्या गोष्टी तुमच्या कुटुंबाला तुम्ही सगळं देता. ह्याच्यामध्ये पण खूप मोठं पुण्य आहे, कारण हे पुण्य कमवायला सुद्धा खूप भाग्य लागतं. कारण हे सुद्धा एक तुमचं परिवार सांभाळणं हे सुद्धा देवाने तुम्हाला एक कार्य दिलेलं आहे आणि ते कार्य तुम्ही मनापासून जर करत असला ना तर खरंच तुम्ही भाग्यवंत आहात.